सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेला उधाण आहे की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाची युती झालेली आहे। अशातच विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की आमची BMCमध्ये युती झालेली आहे। परंतु या सगळ्या गोष्टीला बगल देत राज्य प्रवक्ते त्यांनी आता सांगितले की उघडपणे सांगितले आहे की हे विजय वडेट्टीवार हे दादांत खोटे बोलत आहेत। आतापर्यंत अशी कुठलीच घोषणा करण्यात आलेली नाही। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी हे लक्षात ठेवावी, कुठल्या प्रकारची BMC अथवा कुठेही काँग्रेसच्या सोबत आपली युती झालेली नाही आहे। युती जी होईल ती फक्त वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरजी हे सांगतील, त्यांच्यानंतरच आपण गृहीत धरायचं। आम्ही मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितला घेऊन लढण्याचा आमचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे तिथे आता काही फार स्कोप आहे असं मला वाटत नाही। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी थोड्या वेळापूर्वी माध्यमांशी बोलत असताना असं म्हटले की काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीची आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी युती झालेली आहे। खरं म्हणजे काँग्रेसची ही भूमिका अत्यंत दुटप्पी स्वरूपाची अशी आहे आणि हा खेळ आमच्यासाठी नवीन नाहीये। माध्यमांमध्ये एक बोलायचं, चर्चेमध्ये एक बोलायचं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आजतागायत राहिलेली आहे। काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे श्री व्यंकटेश हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मुंबईत भेटून गेले आणि युतीच्या संदर्भातली चर्चा आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। आम्ही सकारात्मक आहोत अशा पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीनं स्टेटमेंट दिलेलं आहे। मात्र तरी सुद्धा ज्यावेळेस जागा वाटपांच्या संदर्भातली चर्चा पुढे येते त्यावेळेस काँग्रेस पक्ष मौन धारण करतं आणि माध्यमांमध्ये येऊन चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट देतं। तर विजय वडेट्टीवार यांचं हे स्टेटमेंट अत्यंत चुकीचं आहे, खोडसाळपणाचं आहे आणि हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारं असं हे त्यांचं वक्तव्य आहे। खरं म्हणजे कालच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितलंय की काँग्रेस हा त्यांचा जुना खेळ पुन्हा एकदा करते आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करते। माझी तमाम वंचित बहुजन आघाडीच्या सर्व समर्थक मतदारांना या माध्यमातून विनंती आहे की अशा प्रकारची युती अजून झालेली नाहीये आणि ती जर झाली तर त्या संदर्भातील निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ही घेतील। धन्यवाद।